तो बंद डोळ्यांनी पुस्तकं वाचायचा, तो आगीवर चालायचा. त्याची जादूच अशी होती की कुणाचाच त्याच्यावर विश्वास बसायचा नाही. एका शास्त्रज्ञाने तर त्याला चॅलेंज देऊन त्याच्या जादूची तपासणी लॅबमध्ये केली होती. त्याच्यासोबत काम करणाऱ्या मुली त्याच्या खोलीपासून अगदी लांब खोली घ्यायच्या, कारण त्यांना वाटायचं की तो भिंती पलीकडे पाहू शकतो. खुदाबक्ष, ज्याने आपल्या जादूने जगभरातील लोकांना आश्चर्यचकित केलं. काश्मीरच्या मातीत जन्मलेला हा माणूस जादूच्या दुनियेत इतका मोठा झाला की त्याच्यावर हॉलिवूडमध्ये चक्क सिनेमा बनला. पण त्याच्याबद्दल भारतात जास्त कोणाला माहिती नाही, म्हणून या जादूगाराबद्दल जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 1905 साल, काश्मीरमधील अखनूर गाव, इथेच खुदाबक्शचा जन्म झाला. त्याचे वडील रेल्वेमध्ये टीसी होते. खुदाबक्शला शाळेची पुस्तकं कधीच आवडली नाहीत. त्याच्या मनात जादूचं वेड होतं. लहानपणापासून त्याला जादूचे खेळ बघायला आणि ते समजून घ्यायला खूप आवडायचं. अवघ्या किशोर वयात त्याने ठरवलं की आपण जादू शिकायचं. त्यासाठी त्याने आपलं घर सोडलं आणि तो थेट लाहोरला पोहोचला. लाहोरमध्ये त्या काळात प्रोफेसर मूर नावाचा जादूगार प्रसिद्ध होता. खुदाबक्शला त्याच्याकडून जादू शिकायची होती. पण काही काळ त्याच्याकडे राहिल्यावर त्याला असं कळलं की ही जादू नसून ही तर हातचालाखी आहे. पण त्याला खऱ्या जादूची ओढ होती, म्हणून तो लाहोर सोडून हरिद्वारला आला. तिथे त्याची भेट एका योग्याशी झाली. या योगाच्या मार्गदर्शनाखाली खुदाबक्शने कठोर साधना केली. त्याने मन एकाग्र करण्याचं तंत्र शिकून घेतलं. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने आपल्या मनावर इतकं नियंत्रण मिळवलं की त्याला सामान्य माणसापेक्षाही वेगळी कला अवगत झाली. हरिद्वार नंतर खुदाबक्श याने बर्मा, श्रीलंका आणि मुंबई अशा ठिकाणी प्रवास केला. तिथे त्याने छोटे मोठे जादूचे शो सुरू केले. पण हे शो काही खास चालले नाहीत. त्याला खरी ओळख मिळाली ती 1930च्या दशकात. 1930च्या सुमारास ढाक्यामध्ये खुदाबक्शने एक असा शो सादर केला ज्यामध्ये तो रातोरात स्टार बनला. त्याने लोकांसमोर दावा केला की तो आगीच्या निखारांवर चालू शकतो. त्याआधी 3 जणांनी जळत्या कोळशावर चालायचा प्रयत्न केला, पण त्यांचे पाय भाजले. मग खुदाबक्शची बारी आली. सगळे टक लावून बघत होते. खुदाबक्श अगदी सहजपणे त्या निखारांवर चालला आणि त्याच्या पायाला चटका सुद्धा लागला नाही. हा करतब इतका जबरदस्त होता की त्याची चर्चा सगळीकडे पसरली. खुदाबक्शला परदेशातून शो मिळाले. त्यानंतर त्याने आपलं नाव बदलून खुदाबक्श असं केलं आणि लंडन, पॅरिस सारख्या शहरांमध्ये शो सादर करायला सुरुवात केली. त्याचा पॉप्युलर शो होता द मॅन विथ द एक्स-रे आईज. या शो मध्ये तो डोळ्यांवर पट्टी बांधून अविश्वसनीय कृत्य करायचा. उदाहरणार्थ पुस्तक वाचणं, सुईत धागा ओवणं आणि सर्वात रोमांचक, डोळ्यांवर पट्टी बांधून समोरच्या मुलाच्या डोक्यावर ठेवलेल्या सफरचंदावर बंदुकीने नेम लावणे. या शोला प्रचंड यश मिळालं. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क मधील लोक त्याच्या जादूचे वेडे झाले. त्याला टीव्ही शो मिळाले. रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट सारख्या लोकप्रिय शो मध्ये त्याचे करतब दाखवले गेले. पण यशाच्या शिखरावर असताना एका ब्रिटिश संशोधकाने त्याला चॅलेंज दिलं. हा संशोधक होता हॅरी प्राइस, ज्याला घोस्ट हंटर म्हणून ओळखलं जायचं. हॅरी प्राइस याने अनेक जादूगार आणि तांत्रिकांची पोल उघड केली होती. त्याने खुदाबक्शला थेट आवाहन दिलं की तुमची ही जादू म्हणजे फसवणूक आहे. लॅबमध्ये येऊन तुमची कला सादर करून दाखवा. खुदाबक्शने हे आवाहन स्वीकारलं. 10 जुलै 1935 रोजी लंडन युनिव्हर्सिटीच्या एका लॅबमध्ये खुदाबक्शची चाचणी घेण्यात आली. त्याच्या डोळ्यांवर पिठाच्या 2 लोळ्या ठेवल्या गेल्या. त्यावर कापूस, मलमल आणि बँडेजच्या अनेक थरांनी डोळे झाकले गेले. शेवटी त्याला काळा मास्क घातला गेला. फक्त त्याचं तोंड आणि नाक मोकळं होतं. तरीही जेव्हा त्याच्यासमोर पुस्तक ठेवलं गेलं तेव्हा खुदाबक्शने ते अचूक वाचून दाखवलं. मग संशोधकांनी पट्ट्या काढून पुन्हा बांधल्या. पुस्तक मागे ठेवलं, पण तरीही प्रत्येक वेळी खुदाबक्शने पुस्तक वाचून दाखवलं. पण एक चॅलेंजमध्ये तो अनसक्सेसफुल झाला. जेव्हा त्याच्या डोक्यावर काळा कपडा टाकला तेव्हा त्याला खोलीतला लाईट बंद आहे की चालू आहे हे सांगताच आलं नाही. पण तरीही या चाचणीचे निकाल इतके आश्चर्यकारक होते की हॅरी प्राइस सुद्धा थक्क झाला. त्याने खुदाबक्शला आणखी एक चॅलेंज दिलं, ते म्हणजे आगीवर चालण्याचं. 2 महिन्यांनंतर सप्टेंबर 1935 मध्ये खुदाबक्श याने आगीवर चालण्याची चाचणी दिली. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याने जळत्या निखाऱ्यांवरून चालून दाखवलं. डॉक्टरांनी त्याचे पाय तपासले, पण त्यांना कोणताही केमिकल खुदाबक्शच्या पायावर आढळला नाही. त्याचे पाय अगदी स्वच्छ होते. या चाचण्यांमुळे खुदाबक्शची ख्याती आणखी वाढली. न्यूजपेपरने त्याला सेंचुरीचा चमत्कार आणि जगातील 8वं आश्चर्य अशी नावं दिली. त्याच्या शोला गर्दी होऊ लागली. पण त्याच्या कर्तबांचं रहस्य काय होतं? हॅरी प्राइस याने एक तर्क मांडला. खुदाबक्श याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली असता नाक आणि पट्टी दरम्यान थोडी जागा राहत होती. त्यातूनच ते पुस्तक वाचत असावेत. आगीवर चालण्याचं रहस्य आज आपल्याला माहित आहे. कोळशावर राखेचा थर जमा होतो, त्यामुळे पाय भाजत नाही.
खुदा बख्श याचं यश इतकं जबरदस्त होतं की त्याच्या शो मध्ये काम करणाऱ्या 3 मुलींनी त्याच्या खोलीपासून लांब राहण्याची मागणी केली, कारण त्यांना खरंच वाटायचं की खुदा बख्श हा भिंतीच्या पलीकडे पाहू शकतो. पुढे 1981 साली लॉस एंजेलिसमध्ये खुदा बख्श याचं निधन झालं. खुदा बख्श यांनी आपल्या जादूच्या रहस्याबद्दल सांगितलं होतं की ते रोज मेणबत्तीवर लक्ष केंद्रित करायचे, ज्यामुळे त्यांना बंद डोळ्यांनी पाहण्याची कला अवगत झाली. पण हे खरं होतं की हाच चालाखी कोणालाच माहीत नाही. अशाच इंटरेस्टिंग आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.